जीते अपने, लेकिन ये मैच भी उतना ही इम्पोर्टेंट है जितना पहला मैच था, क्योंकि इस मैच को जीतने वाली टीम लगभग क्वालिफाई ही कर जाएगी मेरे ख्याल से सुपर 6 के लिए। तो ये मुकाबला है एनसी राइडर्स और आदर्श ग्रुप के बीच में। आदर्श ग्रुप के कैप्टन ने टॉस जीता है, पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है। एनसी राइडर्स के कैप्टन से रिक्वेस्ट है कि ओपनर्स को तुरंत मैदान में भेज देना है। देखिए समय बहुत कम है, दिन छोटे रहते हैं, विंटर सीजन में अंधेरा जल्दी होता है और अभी भी 3 मैचेस कंप्लीट करने हैं यहाँ पर। बहुत ही शानदार आयोजन भगवान स्पोर्ट्स क्लब की ओर से, और काफ़ी ज़्यादा मेहनत इस टूर्नामेंट के लिए मिलिंद म्हात्रे और बाला तरे की, योगेश म्हात्रे उनके साथ। इस ग्राउंड पर जब भी मैचेस होते हैं तो ज़रूर एक इंटरनेशनल फील आता है, और ख़ास तौर पर हमारे लिए जो कमेंट्री बॉक्स है एकदम परफेक्ट जगह, विकेट के सामने ऊंचाई पर, जैसे इंटरनेशनल स्टेडियम्स में कमेंट्री बॉक्स होते हैं। और यहाँ का नज़ारा भी बहुत ज़बरदस्त है। हमारे दाहिनी तरफ हम देखेंगे सामने तो दिंडीगढ़ भी है, बहुत ऊंचाई पर वो मंदिर है। सामने की तरफ हम देखते हैं तो रीगल स्क्वायर की ऊंची ऊंची इमारतें, और हमारे बाई तरफ भी काफ़ी ऊंची इमारतें हैं। सलामी जोड़ी क्रीज पर ज्ञानेश्वर और उनके साथ है प्रशांत। पहला ओवर लेकर गेंदबाज तैयार होते हुए आर के पाटिल स्टैंड एंड से। पहली गेंद मैच की, और धीमी गेंद ओवर पिच लॉफ्ट कर दिया है, शानदार स्ट्रोक लेकिन उतना ही दर्शनीय कैच, पहली गेंद पर विकेट। सनसनीखेज शुरुआत इस मैच की, निकेतन ने गेंदबाजी की शुरुआत की और निकेतन को पहली गेंद पर सफलता मिली, क्योंकि उन्होंने ज़्यादा गति नहीं दी थी, हल्का सा फ्लाइट दिया था। ज़रूर गेंद बल्लेबाज के पाले में थी, उसको परख भी लिया था, लेकिन थोड़ा ज़्यादा ऊपर खेल बैठे। ये देखिए ऊंची बैकलिप का इस्तेमाल करते हुए ऊंचा उठा दिया था, वाइड ऑफ लॉन्ग ऑन, गजब का कैच, बिल्कुल एक पैर पर संतुलन बनाते हुए, जय जय शिव शंकर की तरह, वो जो गाना है उसमें राजेश खन्ना का डांस है, उसी तरह से ये कैच लपका गया है। विशाल थे फील्डर, और विशाल को हम कैसे बोल सकते हैं, पिछले मैच में 4 कैचेस लपके थे, उन्होंने शानदार बैटिंग भी की थी और मैन ऑफ द मैच बने थे। तो सबसे बेहतरीन फील्डर आज के दिन के खेल में अभी तक देखने को मिले हैं विशाल भोईर। 0 पर पहला विकेट गिरा है, ज्ञानेश्वर आउट हुए हैं, नए बैट्समैन आए हैं गणेश पाटिल। निकेतन अगली गेंद लेकर दाहिने से ओवर द विकेट। बढ़िया गेंद, इस बार टप्पा पड़ने के बाद हल्की सी टर्न हुई बाहर की तरफ। लेग स्पिन गेंदबाजी बहुत अच्छी करती है, लेग कटर्स खास तौर पर जिस तरह से डालते हैं, बहुत ज़्यादा टर्न नहीं कराते हैं, लेकिन जो भी टर्न होता है उससे थोड़ा सा परेशानी में डालते हैं बल्लेबाजों को। इस बार स्वीप किया, लेकिन सीधे फील्डर के पास, अच्छी टाइमिंग थी, अच्छे नियंत्रण के साथ स्ट्रोक खेला गया था, लेकिन डिप स्क्वायर लेग पर फील्डर तैनात किया गया है। एक रन लेने का अवसर वहाँ पर प्रशांत के पास, प्रशांत का खाता खुलता हुआ और साथ में टीम का भी खाता खुलता हुआ। पहले बल्लेबाजी कर रही है इस मैच में एनसी राइडर्स टीम। गणेश पाटिल वन डाउन खेलने के लिए आए हैं, सीनियर खिलाड़ी है, जिम्मेदारी रहेगी उनके कंधों पर। फ्लाइटेड गेंद, लोअर फुल टॉस ड्राइव किया है, कवर्स में गैप नहीं ढूंढ पाए। पावर प्ले का रूल नहीं है यहाँ पर, हम देख रहे हैं कि शुरुआत से ही आपको ये आज़ादी है कप्तान को कि 6 खिलाड़ी वो बाउंड्री पर तैनात कर सकता है। विकेट कीपर और बॉलर के अलावा केवल 3 खिलाड़ी आपको सर्कल के अंदर रखने हैं, पहली गेंद से लेकर आखिरी गेंद तक। क्योंकि बहुत विशाल ग्राउंड नहीं है, लेकिन बहुत सुंदर ग्राउंड है ये, बहादुर का छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड। ओ बढ़िया गेंदबाजी, बहुत ही शानदार बॉलिंग। थोड़ा सा ऐसे लग रहा है उनको डिप भी मिल रहा है, गेंद थोड़ी सी डिप होकर आती है जब बैट्समैन के नज़दीक पहुंचती है, और
अच्छा टर्न भी प्राप्त कर रहे हैं। लाइन बढ़िया रही है, बल्लेबाज से दूर रख रहे हैं, गेंदों को बाहर की तरफ टर्न करा रहे हैं। इस बार थोड़ा सा खींचा था, लेंथ को हल्का सा कम किया था, फिर से बीट किया, एक और डॉट गेंद और इसके साथ ही ये बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ निकेतन नाइक का। केवल 1 रन बल्कि 2 रन, जहाँ 2 रन खर्च किए और 1 विकेट प्राप्त किया। तो 2 रन पर 1 विकेट, ये है स्थिति इस समय एनसी राइडर्स की। नाइक केबल नेटवर्क एनसी राइडर्स अच्छा खेली थी पहले मैच में। दोनों टीमों का ये दूसरा मुकाबला है आज ग्रुप बी के मैचेस। पहला मुकाबला सुबह के सत्र में रहा था मयूरेश एंटरप्राइजेस और आदर्श ग्रुप के बीच में, जिसको आदर्श ग्रुप ने जीता। उसके बाद एनसी राइडर्स ने मात दी थी विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान को। और पिछला मुकाबला जो एक हाई स्कोरिंग मैच रहा, बहुत धुआंधार बल्लेबाजी रही विनोद दादा पाटिल प्रतिष्ठान के कैप्टन पिंटू पाटिल के 47 रन उन्होंने बनाए थे और कुल मिलाकर 105 रन उनकी टीम ने बनाए थे। मयूरेश एंटरप्राइजेस अपना दूसरा मुकाबला भी हार गई है, तो उनके लिए अब बहुत मुश्किल है सुपर 6 के लिए क्वालिफाई करना। एक मैच हालांकि उनका बचा हुआ है जो एनसी राइडर्स के विरुद्ध उनको खेलना है, और वो अगला मैच रहेगा 5वां मैच एनसी राइडर्स और मयूरेश के बीच में। मंगेश की पहली गेंद आगे रखा था और गलत लाइन पर खेल बैठे बल्लेबाज। दबाव है इस समय बल्लेबाजों पर, क्योंकि पहले ओवर में सिर्फ 2 रन बने हैं और 1 विकेट भी गिरा है। शुरुआत खराब रही है कहीं ना कहीं इस मुकाबले में एनसी राइडर्स की। अच्छे शॉट्स लगाने होंगे, दबाव को हटाना होगा। रूम बनाया, पुल किया गेंद को, गेंद हवा में है और फील्डर के ऊपर से डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। थोड़ी सी पटकी हुई गेंद थी, शॉर्ट ऑफ लेंथ। हालांकि बल्लेबाज पहले शायद ये उम्मीद कर रहे थे कि आगे गेंद मिलेगी और इनसाइड आउट वो खेलेंगे, जिस तरह से उन्होंने रूम बनाया था, लेग स्टंप के बाहर चले गए थे। लेकिन उन्होंने देखा कि छोटी गेंद है और छोटी गेंद इस ग्राउंड पर खोटी गेंद है। छोटी गेंदों पर ही ज़्यादा छक्के यहाँ पर लगते हैं। इस बार देखिए दिशा इन गेंद, छक्का लगने के बाद थोड़ा सा दबाव महसूस करते हुए गेंदबाज मंगेश शेलार। देखिए प्लेयर्स पेवेलियन में केवल बल्लेबाजी करने वाले टीम के बल्लेबाज ही बैठेंगे और आपके साथ आपके टीम के ओनर बैठ सकते हैं और कोई भी वहाँ पर नहीं बैठ सकता है, नहीं तो आपकी टीम को पेनल्टी लग सकती है। ऑर्गेनाइजिंग कमेटी द्वारा ये सूचनाएँ हम आप तक पहुँचा रहे हैं, सो प्लीज़ कोऑपरेट करें। जो भी दर्शक है स्टैंड्स में जाकर बैठे। फिर से रूम बनाया था, इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, अच्छी लेंथ पर रखी हुई गेंद, डॉट बॉल की समाप्ति। स्कोर इस समय 9 रन 1 विकेट के नुकसान पर। इसके बाद जो 2 मैचेस बचे हैं वो इस तरह से एनसी राइडर्स बनाम मयूरेश एंटरप्राइजेस और आज का अंतिम मैच विनोद दादा प्रतिष्ठान बनाम आदर्श ग्रुप। बढ़िया शॉट डाउन द ग्राउंड उठा के खेल दिया है, ऑन द राइज खेला है। ज़्यादा ताकत हालांकि नहीं झोंक पाए थे स्ट्रोक में। लॉन्ग ऑन के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया, तब तक 1 रन लेने का अवसर। स्कोर दोहरे अंकों में प्रवेश करता हुआ एनसी राइडर्स का 10 रन 1 विकेट के नुकसान पर। इस समय दूसरे ओवर का खेल चल रहा है। ऑफ साइड में 4 खिलाड़ी रखे गए हैं, जिसमें 2 सर्कल के अंदर, 2 बाउंड्री पर है। ऑन साइड में 5 फील्डर्स 1 सर्कल के अंदर है। स्विंग एंड मिस, दिशा इन गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर। अंपायर मिलिंद मात्रे का वाइट का इशारा। स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में बालातरे। बहुत बड़ी जिम्मेदारी दोनों के कंधों पर इस टूर्नामेंट की, और बहुत बड़ा योगदान इस टूर्नामेंट के लिए बालातरे और मिलिंद मात्रे का। स्ट्राइक इस समय प्रशांत के पास। फिर से अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, बिल्कुल घूमते हुए शॉट लगाने का प्रयास था। गेंद पर बिल्कुल भी नजरें नहीं, गेंद की लाइन में या फिर गेंद की पिच तक पहुंचने का प्रयास नहीं कर रहे हैं और काफ़ी स्ट्रगल कर रहे हैं। 5 गेंदें अभी तक खेली है, सिर्फ 1 रन बनाया है प्रशांत ने। 4 डॉट गेंदें खेल चुके हैं और 6-6 ओवर्स के मैच में इतनी ज़्यादा डॉट गेंदें आप खेलेंगे तो ज़रूर आपकी टीम के लिए वो घातक है। स्कोर बोर्ड को चलाते रहना बहुत ज़रूरी। इस बार बल्ले पर लिया है, बल्ले के बीचों बीच लिया है, 6 रन।
जो कि एक बेहतरीन अंपायर है। श्याम चौधरी के पिताश्री अंकुश जी चौधरी, आपका हम स्वागत करते हैं BTPL सीज़न 2 में। बॉलिंग में परिवर्तन, कैलाश नाइक के हाथ में गेंद। पहले राउंड के मैच में, राउंड के नहीं कहूँगा मैं, लेकिन पहला मैच जो हुआ था उसमें उन्होंने स्वर्गीय श्याम नाइक गैलरी एंड से गेंदबाजी की थी। इस मैच में RK पाटिल स्टैंड एंड से उनको गेंदबाजी के लिए लाया गया है। दिग्गज खिलाड़ी है और बहुत चतुर खिलाड़ी माने जाते हैं, परिस्थितियों को बहुत जल्दी भाप लेते हैं। स्ट्राइक इस समय गणेश पाटिल के पास 8 पर बैटिंग करते हुए। जगह बनाई, फुलर लेन गेंद ड्राइव किया उसको, बहुत कड़क ड्राइव। और 2 की कोशिश, यहाँ पर दूसरा रन मैं कहूँगा कि चुरा लिया है। पहला लिया और दूसरा चुराया। बिल्कुल भी वहाँ पर 2 रन तो बनते नहीं थे जिस तरह से गेंद को सीधे फील्डर के पास खेला गया था, लेकिन फील्डर थोड़े से सुस्त नज़र आए। उसका फ़ायदा उठाया दोनों बल्लेबाजों ने और अच्छा तालमेल भी देखने को मिला। ये करना बहुत ज़रूरी, खासतौर पर तब जब गेंदबाजी अच्छी हो रही हो। सिंगल को डबल्स में कन्वर्ट करना बहुत ज़रूरी। रन संख्या 19, 1 विकेट के नुकसान पर। कैलाश राइट अमोव द विकेट, फिर से आगे रखा, बिल्कुल जड़ में, बैक टू द बॉलर। ओ, तीनों स्टंप सामने थे लेकिन निशाना चूक गया। बैकअप भी उतना अच्छा नहीं है और फिर से 2 रन। बल्लेबाज ऐसे लग रहा है कि विकेट अपना फेंकना चाहते हैं। जिस तरह से ना आव देख रहे हैं ना ताव देख रहे हैं, लगातार दौड़ते ही जा रहे हैं। गणेश पाटिल थोड़ा जल्दबाजी में नज़र आ रहे हैं। हालांकि एक छक्का लगाया है, अच्छी बैटिंग कर रहे हैं। कुल मिलाकर उनके बल्ले से 12 रन आए हैं। कई बार ऐसे होता है कि आपके जो पावर हिटर्स होते हैं वो थोड़े पीछे रहते हैं, चौथे, पाँचवें, छठे नंबर पर आते हैं, तो उनको क्रीज पर जल्दी लाने के लिए भी कई बल्लेबाज जानबूझकर अपना विकेट फेंक देते हैं। लेकिन बहुत अच्छी गेंद थी, यॉर्कर लेन गेंद देखने को मिली थी कैलाश द्वारा। रनआउट का मौका गवा दिया उन्होंने। इस बार वाइड यॉर्कर, एक और शानदार गेंद। क्या आउट किया जाएगा? जी नहीं, सिंगल भागने में कामयाब। स्ट्राइक प्रशांत के पास। मेरे ख्याल से ये अतिरिक्त रन था अंपायर का, हालांकि इशारा तो नहीं आया। यस, बाई का इशारा। पहली 2 गेंदें स्टंप्स की तरफ रखी थी, लेकिन ये तीसरी गेंद वाइड यॉर्कर और लगातार यॉर्कर लेन पर गेंदबाजी हो रही है। हाथ खोलने के लिए मौका नहीं मिल रहा है बल्लेबाजों को। एक और बेहतरीन यॉर्कर, पूरी तरह से छकाया। विकेट कीपर गलतियां कर रहे हैं, फिर से गेंद को ठीक तरह से गैदर नहीं कर पाए। नाटकीय क्रिकेट हो रहा है इस समय। बल्लेबाज चाहते हैं कि उनको आउट किया जाए, फील्डर दुविधा में है, आउट करे ना करे, लेकिन अब कब तक उनको रोक कर रखेंगे। लेकिन देखना है, अंपायर का कहना है कि 2 रन और विकेट क्या मिलेगा? जी नहीं, विकेट नहीं मिलेगा। अब जब विकेट लेने की कोशिश की तो अंपायर बता रहे कि विकेट आपको नहीं मिलने वाला है। 2 रन इस गेंद पर, स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन। लेकिन बहुत शानदार बॉलिंग हो रही है, धारदार गेंदबाजी कैलाश नाइक की देखने को मिल रही है। इस ओवर में अभी भी 2 गेंदें शेष है। पारी का तीसरा ओवर इस समय प्रगति पर। स्कोर हुआ है 24 रन। NC राइडर्स टॉस हारकर पहले बैटिंग करते हुए आदर्श ग्रुप के सामने। स्टंप्स के पीछे वी में 2 खिलाड़ी सर्कल के अंदर, शॉर्ट फाइन लेग और शॉर्ट थर्ड मैन, एक बैकवर्ड पॉइंट है और बाकी के 6 खिलाड़ी बाउंड्री पर। एक बार फिर से चले कैलाश। इस बार फुल टॉस है, अब की बार पड़ी है बल्लेबाज की मार। 6 रन। भिवंडी शहरात भातवड गावात वाजतोय रे कैसा डंका, भातवड टेमघर पाडा प्रीमियर लीग गाजतोय जोरात कैसा। भिवंडी शहरात भातवड गावात वाजतोय रे कैसा डंका, भातवड 4 गेंदें यॉर्कर लेन पर रही, लेकिन इस बार चूक गए अपनी लेन से गेंदबाज कैलाश नाइक। फुल टॉस हुई, फिर से यॉर्कर का प्रयास था, लेकिन इस बार नियंत्रण नहीं था और उसका पूरा फायदा उठाते हुए बल्लेबाज प्रशांत का ये दूसरा छक्का। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन, 1 विकेट के नुकसान पर। विकेट्स काफ़ी हाथ में है, लेकिन उस रफ्तार से रन अभी तक नहीं बना पाए बल्लेबाज, जिसकी कहीं ना कहीं आवश्यकता है।
और इस बार सही एग्जीक्यूशन, परफेक्ट यॉर्कर थी ऑफ स्टंप के बाहर। शानदार ओवर की समाप्ति होती हुई, विकेट नहीं मिला कैलाश को, लेकिन बहुत किफ़ायती ओवर रहा उनका। हालांकि रन्स बने ज़रूर, लेकिन जो लेंथ पर बॉलिंग की उन्होंने वो सटीक थी। यॉर्कर्स पर यॉर्कर डाले और 3 ओवर के बाद स्कोर हुआ है 30 रन 1 विकेट के नुकसान पर। कमेंट्री बॉक्स में अब मेरे साथ जुड़ते हुए मेरे साथी कमेंटेटर, पावरफुल कमेंटेटर सुनील पवार। भोजन अवकाश के बाद आपका स्वागत है। थँक्स अजय. अनिकेत एक चांगली दमदार सुरुवात म्हणता येईल, कारण की जर पाहिलं आपण प्रति षटकामागे 10 धावाची सरासरी आहे आणि ही सरासरी जर कायम ठेवली तर 60पर्यंत हा संघ मदल मारू शकतोय. कारण की इथं मात्र जर पाहिलं आपण क्रमांक 3 वर येणारा गणेश पाटील एक चांगली फटकेबाजी करतोय. एक षटकार तो त्याच्या बॅटमधून आलेला आहे, पण खास आक्रमण प्रशांत करतोय. देखिए सुनील, हर एक स्टेडियम की अलग अलग खासियत होती है, अपनी अपनी विशेषताएं होती है। हम जब परशुराम टावरे स्टेडियम में मैचेस कवर करते हैं तो वहाँ पर 6 ओवर्स में 60 रन काफ़ी अच्छा टोटल माना जाता है, 60-65। लेकिन यहाँ पर शायद वो उतना अच्छा टोटल नहीं है। यहाँ पर काफ़ी बड़े बड़े हिट्स लगते हैं, गेंद काफ़ी ज़्यादा ट्रैवल करती है, बाउंड्री थोड़ी छोटी है। उस लिहाज से देखा जाए तो कोई भी टीम चाहती है कि 70 से अधिक ही रन बनाए जाए यदि वो पहले बैटिंग कर रहे हैं तो 10 का जो औसत है उतना अच्छा नहीं है। पूर्णपणे सहमत आहे. पण जर पाहिलं आपण सुरुवात तर खराब झाली होती, त्यानंतर मात्र एक पार्टनरशिप पाहायला मिळाली. इथून मात्र जर आक्रमण करेल तर 70 किंवा 75 आकडा पार करेल की नाही हे पाहायचं आहे. पण दरम्यान आता मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की अजून 9 विकेट्स शिल्लक आहेत आणि अशा मैदानावर आणखी 75 किंवा 80 धावा पल्ला पार करावा लागेल. कारण की पाहतोय आपण मिड विकेट स्क्वेअर एककडे छोट्या बाउंड्री असतात आणि त्या चांगला बॅट्समन त्या बाउंड्री लाईनचा चांगला उपयोग करून घेतोय. हे किती वेळा पाहिलं आपण. और अभी तक का जो खेल हुआ है 3 ओवर का, उसमें हम देखें तो 8 डॉट गेंदे हैं, एक बैट्समैन आउट हुआ है, यानी कि आधी गेंदे अपनी डॉट खेली है, 9 गेंदे डॉट रही है और 9 गेंदों पर अपने रन बनाए 30 रन. आणि मर्यादित क्रिकेटमध्ये निर्धाव चेंडूला किती महत्त्व असतो ते विकेटपेक्षा जास्त महत्त्व असतोय. तर गोलंदाज सज्ज होताना दुऱ्यान त्या टोकाकडनं पाहतोय आपण. हरेश संगनायक आणि समोर आहे गणेश पाटील. क्षेत्ररक्षण कशा प्रकारे लावलं गेलं पाहू शकता आपण. थोडंसं जर पाहिलं आपण बॅकवर्ड आणि गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक उभं केलेलं आहे, त्याचबरोबर एक्स्ट्रा कवर सर्कलच्या आतमध्ये आणि शॉर्ट फाईन लेग अशा तऱ्हेने मारा करेल हरेश. पहिला चेंडू अप्रतिम लेंथ लाईन होती आणि अजय पाहिला पण टप्पापर्यंत चेंडू अनिकेतने उचलून घेऊन वेगात निघून जाणार होता आणि अशा चेंडूला आपण फक्त ऑफसाइड किंवा कट करू शकता. हवेत बॅट फिरवली होती. जी बिल्कुल, गेंद की तरफ जाने का प्रयास नहीं किया, थोड़ा रूम बनाने के लिए हमेशा देखते हैं गणेश पाटिल। ये उनका हालांकि तरीका है खेलने का, लेकिन गेंद की नज़दीक जाएंगे तो शायद ज़्यादा फ़ायदा हो सकता है। हरेश मलावकर पिछले मैच में क्या शानदार बॉलिंग की थी कप्तान ने, 4 विकेट्स लिए थे। यास पात्र ड्राईव्ह केले, चांगला ड्राईव्ह आहे खाली क्षेत्रामध्ये. 2-2 शतक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार आणि चेंडू मात्र सीमा पार दमदार चौकार. इस बार थोड़ा सा फुटवर्क में भी परिवर्तन देखने को मिला, ऑफ स्टंप की तरफ चले गए थे और बिल्कुल जूसी हाफ वाली मिली, उसका फ़ायदा उठाया, बहुत ही करारा एक्स्ट्रा कवर ड्राइव, शानदार चौका. अजय घरत मैदानाच्या आतमध्ये कुठलेही खेळ हलक्यात घेणं सहजासहजी संघासाठी नुकसान ठरू शकतोय, पण इथं गणेश पाटील काय करतोय पाहिजे आपल्या संघासाठी. यास मात्र गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतं आणि इथं मात्र जीवनदान मिळतंय. यावेळेस पाहता गणेश पाटील याला परतावं लागेल खेळाडू कक्षामध्ये धावचीच्या स्वरूपात. तो आखिरकार गणेश पाटिल का विकेट लिया गया है. कैच आसान सा कैच था, गति में परिवर्तन किया गया था वहाँ पर बॉलर द्वारा, धीमी गति की गेंद डाली थी, दूर रखा था बल्लेबाज से. कैच ज़रूर ड्रॉप हुआ, लेकिन आखिरकार कप्तान ने भी ये देखा कि यदि विकेट नहीं लिया जाएगा तो 1 रन का नुकसान उठाना पड़ सकता है. थ्रो किया स्टंप्स पर और सटीक निशाना. 16 रन बनाए आउट होने से पहले गणेश पाटिल ने. कुल मिलाकर स्कोर हुआ है 34 रन 2 विकेटों के नुकसान पर. धावसंख्या पाहतोय धावपलकावर इथं मात्र 34. नवीन फलंदाज खेळपट्टीवर प्रेम, एक जबरदस्त युवा खेळाडू पाहतोय आपण. संगनायक आहे, कर्णधार आहे आणि अशा स्थितीमध्ये कशा प्रकारे आक्रमण करतोय पाहायचं आहे. पण दरम्यान जयेश हरेश संगनायक एक अतिशय चांगली अफलातून कामगिरी करताना आपण पाहतोय. राईट अमोर द विकेट. यावेळेस मात्र निश्चित दोन्ही समांतर क्षेत्र करताना पाहतोय आपण. पण मिलिंद
आणि स्कोरला इशारा करताना वाईट. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण 35. यानंतर जो सामना होणार आहे जे त्यावर सुद्धा आपण माहिती देऊया की पुढची फेरी कुठल्या दोन संघामध्ये आहे. NC रायडर विपक्ष मयुरेश एंटरप्राइजेस. सध्या बॅटिंग करतो NC. सज्ज होताना यावेळेस मात्र सुरेख चांगल्या चेंडूची हाताळणी करतो. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. आणि आजच्या दिवसामध्ये प्रभावशाली खेळाडू जो कोणी असेल तर तो हरेश आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण अतिशय अप्रतिम कामगिरी पाहिली पहिल्या सामन्यात सुद्धा, आणि या सामन्यात सुद्धा अतिशय चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण. निश्चित रूप से अनुशासन देखने को मिलता है उनकी बॉलिंग में. जोर लगाकर बॉलिंग करते हैं, गुड लेंथ पर या फिर फुलर लेंथ पर ज़्यादा बॉलिंग उनकी होती है और ऑफ स्टंप के लाइन के बाहर ही ज़्यादातर आक्रमण किया है उन्होंने. यावेळेस मात्र चांगला फटका आहे लॉंग ऑफ रिजनकडे. तोपर्यंत अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. एका क्षणी वाटलं की हेलिकॉप्टर उडायचं होतं, पण व्यवस्थितपणे टायमिंग करता आली नाही. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरकते ती 37. प्रशांत के पास है स्ट्राइक. 2 छक्के ज़रूर लगाए हैं लेकिन उसके अलावा उनको शांत रखा गया है. या स्पर्धा परत एक चांगला चेंडू जवळपास वाईड यॉर्कर चेंडू फेकला होता, आणि हा चेंडू खूप घातक ठरतोय सध्याच्या क्रिकेटमध्ये जर पाहिला आपण तर. 4 षटकाच्या समाप्तीनंतर NC रायडर या संघाची धावसंख्या पाहतोय आपण 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 37. या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली अजय, ज्या प्रकारे संगणक हरीश यांनी मारा केला. जी हाँ, बहुत ही शानदार बॉलिंग. पहले ओवर का खेल जब समाप्त हुआ था तो 2 रन बने थे, 1 विकेट गिरा था. शुरुआत काफ़ी ख़राब रही थी NC राइडर्स की. उसके बाद थोड़ी वापसी ज़रूर रही है बल्लेबाजों की, खासतौर पर दूसरे और तीसरे ओवर का जो खेल था वो बल्लेबाजों के थोड़ा पक्ष में रहा. 28 रन उस दौरान आए 2 ओवर में, लेकिन पिछले ओवर में हरेश मलावकर ने सिर्फ 7 रन दिए हैं. तो 4 ओवर के बाद 37 रन बने हैं. तेज़ गति से रन्स बनाने की ज़रूरत है और ये कार्य प्रेम चौहान काफ़ी अच्छी तरह से करते हैं. तेज़ गति से जब भी रनों की आवश्यकता होती है तो प्रेम चौहान की तरफ उनकी टीम ज़रूर देखती है, चाहे फिर वो ग्रामीण क्रिकेट में खेले, सिटी क्रिकेट में खेले या फिर इस BTPL में. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. कारण की कर्णधार आहे खेळपट्टीवर आणि क्षमता आहे कधी पण आक्रमण करण्याची. गोलंदाज कैलास. कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉईंट सोबत पाहतोय आपण शॉर्ट थर्ड मॅन, आणि ऑनसाईडकडे जर पाहिलं शॉर्ट फाईन लेग. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. काय सुरेख मारा, म्हणून हा जादूगर नाव आहे. आणि काय अप्रतिम पहिल्या चेंडूचा मारा केला. समोर प्रेम चव्हाण आहे हे तो बघत नाही, आपली लेंथ लाईन काय हे तो बघतोय, म्हणून जे खूप मोठं नाव सातत्याने आपण घेतोय कैलास. जी हाँ, और कैलाश का ये दूसरा ओवर है आक्रमण जारी रखते हुए. पहले ओवर में भी 5 यॉर्कर गेंदें डाली थी उन्होंने. हालांकि 13 रन बने उस ओवर में, 1 छक्का भी लगा, लेकिन कुछ रन्स तो लुटा दिए गए थे. फील्डिंग थोड़ी सी ख़राब रही थी, रनआउट के मौके गंवा दिए गए थे. उस वजह से थोड़ा सा एक्सपेंसिव ओवर रहा था, लेकिन गेंदबाजी बड़ी शानदार कैलाश की. कैलास सज्ज होताना यास पाता सुरेख फटका. मिड विकेटच्या वरतून षटकार. प्रीमियर लीग गजब का स्ट्रोक, स्लॉक स्वीप का इस्तेमाल किया और स्पेयर ऑफ द विकेट ऑन साइड में एक बहुत ही बड़ा सिक्सर प्रेम चौहान के बल्ले से. शॉट खेलने के बाद फोटो के लिए पोज भी दिया था उन्होंने. उनको पूरा विश्वास था कि ये गेंद आसानी से मैदान के बाहर जाएगी और चली भी गई. षटकाराने पाहतोय आपलं व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय प्रेम चव्हाण. धावसंख्या 43. यास पाहता जुने किंवा वाईड यॉर्कर. क्या बात आहे, अतिशय अप्रतिम गोलंदाजी. वापसी कशी करावी हे दाखवून देतो इथे मात्र कैलास. बहुत ज़बरदस्त नोकझोंक इस ओवर में. गेंद और बल्ले के बीच में पहली गेंद डॉट, उसके बाद सिक्सर. फिर से अपने वही पुरानी सटीक लेंथ पर वापस आए कैलाश, यॉर्कर लेंथ. या चेंडूवर षटकार किंवा चौकार कोशिश ज़रूर करेंगे प्रेम. ओहो, हेलिकॉप्टर फटका उडवलंय लॉंग ऑनच्या वरतून. हा षटकार. एक तुम्हारी और एक हमारी. अजय मराठी जर सांगायचं असेल, एक तुझा आणि एक माझा. एक प्रहार कैलासचा आणि दुसरा प्रहार पाहतोय आपण प्रेमचा. और देखिए, यॉर्कर लेन गेंदों का आपको उपाय ढूंढना है तो यही स्ट्रोक है. MS धोनी का ट्रेडमार्क.
हेलिकॉप्टर. जबरदस्त शॉट पाहिला आपण आणि या षटकारी मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत तब्बल 49. आता मात्र निश्चित 70चा आकडा पार करेल का इथून. प्रेम चव्हाण नावाचा वादळ खेळपट्टीवर आहे आणि झंझावती फटकेबाजीला त्यांनी प्रारंभ केलेला आहे. अजून येणारे या षटकातले 2 चेंडू निर्धाव की मात्र अजून एक मोठा प्रहार या फिर विकेट. कुछ भी हो सकता है. चांगला चेंडू होता. परत खोदून काढले चेंडूला. ऑनसेटकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी. खराब क्षेत्ररक्षण. त्या संधीचे इथं मात्र सोनं करतोय प्रेम चव्हाण. दुसरी धाव सहज पूर्ण करताना हरीश कप्तान थे फील्डर जिनके द्वारा गलती हुई है और उस वजह से ये हुआ है कि अब स्ट्राइक एक बार फिर से प्रेम के पास. और फील्डिंग करने वाली टीम नहीं चाहती है कि ज़्यादा गेंदें यहाँ से प्रेम खेले क्योंकि बहुत खतरनाक नज़र आ रहे हैं. 14 पर पहुँच चुके हैं. मात्र 5 गेंदों का सामना किया है. 2 शानदार छक्के जड़े उन्होंने इस ओवर में. 50 रन पूरे हो चुके हैं टीम के एनसी राइडर्स के. 50 धावाचा आकडा पूर्ण करताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू राईट अमोर द विकेट. यात पता फुल टॉसर घेऊन अजून एक धमाका पाहतोय आपण. प्रेम चव्हाणच्या बॅटमधून षटकार. शानदार बल्लेबाजी कप्तान प्रेम द्वारा. लोअर फुल टॉस गेंद थी. उछाला उन्होंने ऑन साइड में. बॉटम हैंड का बहुत ही बढ़िया इस्तेमाल. ताकतवर स्ट्रोक खेला और तीसरा सिक्सर कैलाश के ओवर में. काफ़ी खर्चीले साबित हुए कैलाश नाइक इस ओवर में. 20 रन कुल मिलाकर खर्च किए और 5 ओवर्स के पश्चात स्कोर हुआ है 57 रन. 2 विकेटों के नुकसान पर रनों को गति प्रदान करते हुए कप्तान प्रेम. पण निश्चित जेव्हा क्रमांक 4 वर आला होता तेव्हा थोडीशी स्थिती उलट होती आणि प्रेम चव्हाण खेळपट्टीवर येतोय आणि त्याच्या बॅटमधून अतिशय अप्रतिम फटके पाहायला मिळाले. आतापर्यंत 3 षटकार आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण एनसी रायडर या संघाची 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा आहेत त्या इथं मात्र 57. 20 रन पिछले ओवर में आए हैं और 20 रन मेरे ख्याल से जोड़ने का प्रयास होगा लेकिन फिलहाल
तर जाऊया आपण मैदानाकडे. 71 धावाचं धावपलकावर 71 धावा आणि 72 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे. अंतिम षटकामध्ये खूप छान अशी फलंदाजी पाहायला मिळाली. कारण की नंतर जो सामना होणार आहे NC रायडर विपक्ष मयुरेस इंटरप्राइजेस, पण इथे मात्र संघर्ष करावा लागेल आदर्श ग्रुप या संघाला. चला आपण वेळेअभावी सहकार्य करायची विनंती असेल, कारण की यानंतर अजून 2 सामने खेळायचे बाकी आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामी जोडी पाठवायची आहे आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर पहिल्या 3 षटकाचं आपण धावतं वर्णन ऐकूया अजय अग्रते यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सुनील पवार. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. 72 धावांचं टार्गेट आहे. NC रायडर संघाने प्रथम फलंदाजी केली या सामन्यामध्ये टॉस हारल्यानंतर. आदर्श ग्रुप संघासमोर त्यांचा हा सामना आहे. प्रतिषटक 12च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागणार आहेत. निश्चितच चांगलं कमबॅक केलेलं आहे या सामन्यामध्ये NC रायडर संघाने, कारण सुरुवातीच्या षटकांमध्ये विशेषतः पहिल्या 4 षटकांमध्ये जास्त धावा धावफलकावर नव्हत्या, फक्त 37 धावा होत्या. मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये 35 धावा फलंदाजांनी कुठून काढल्या. विशेषतः प्रेम चव्हाणने कर्णधारानं सुरेख फटकेबाजी केली. 10 बॉल्समध्ये 32 धावांचं योगदान दिलं प्रेमनं. गणेश पाटील यांनी 16 धावांचं योगदान दिलं होतं. प्रशांत भरपूर स्ट्रगल करताना दिसला, नाबाद राहिला सलामीवीर, मात्र फक्त 16 धावा त्याने बनवल्या आणि जवळपास 14 चेंडूंचा त्याने सामना केला. स्लो इनिंग्स राहिली प्रशांतची. आणि तिथं 16 धावा आणि त्यासाठी 14 चेंडूचा वापर केला आहे त्यांनी. आणि उलट पाहतोय आपण प्रेम चव्हाण खेळपट्टीवर आला, 32 धावाची एक अति छान विस्फोटक खेळी साकारली 10 चेंडूमध्ये. आणि त्या खेळीच्या बळावर पाहतोय आपण की 70चा आकडा सहज पार केल्या गेलं. आणि इथं मात्र निश्चित आदर्श ग्रुप संघाचे दोन्ही सलामीचे फलंदाज एकीकडे पाहतोय आपण कैलास, तर दुसऱ्या साईडला पाहतोय आपण नॉनस्ट्राईकला ज्यांचा वाढदिवस आहे गोलंदाज आहे ज्ञानेश्वर, त्यांचा आज वाढदिवस आहे. कॉमेंट्री पॅनलच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा. दुसरे सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय विशाल भोईर. पहिल्या सामन्यातील हिरो, अप्रतिम फलंदाजी आणि तेवढीच चांगली फिल्डिंग त्यांनी केली होती. पहिला बॉल घेऊन बड्डे बॉय, सुरेख बॉल, पुलर लेंथ बॅक टू द बॉलर हा फटका खेळण्यात आला होता, मात्र मिसफिल्ड. फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवता आला नाही. पाठीमागे फिल्डर बॉलवर येतोय तोपर्यंत पहिल्या चेंडूवर 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. कैलास नाईक यांनी पहिल्या मॅचमध्ये थोडं निराश केलं होतं, बॅटने फक्त 5 धावा जोडल्या होत्या. या मॅचमध्ये जरूर चांगली सुरुवात करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. टार्गेट चांगलं सेट करण्यात आलेलं आहे. NC रायडर्स संघाकडून 72 धावांचं टार्गेट आहे. सुरुवातीचे जे षटकं आहेत ती फार महत्त्वाची आहेत. सुरेख चेंडू यावेळेस, यॉर्कर लेंथ आणि चांगलं यष्टीरक्षण देखील पाहायला मिळालं. कदाचित हा बॉल बॅटला स्पर्श करून पाठीमागे गेला होता, मला वाटतं बाउन्स होऊन बॅटच्या खालून विकेट कीपरकडे निघून गेला होता. मात्र चांगलं यष्टीरक्षण तिकडे. मिथुन मात्रे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन, एक एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरेख बॉल, यावेळेस चेंडू आतमध्ये आलाय, त्रिफळा उद्ध्वस्त, फलंदाज बाद. बिग विकेट सुनील. पहिल्या सामन्यातील हिरो विशाल भोईर 0वर बाद होतोय आणि काय अफलातून गोलंदाजी अगदी पहिल्या बॉलपासून पाहायला मिळते बर्थडे बॉय ज्ञानेश्वर गुळवी यांच्याकडून. आणि की ज्याचा आज वाढदिवस आहे तो जो गोलंदाज पाहतोय आपण ज्ञानेश्वर गुळवी, काय अतिशय अप्रतिम. आणि अजय पहिल्या चेंडूपासून असं वाटलं की एका चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल आणि एक अतिशय अफलातून एका चांगल्या चेंडूवर पाहतोय आपण रिप्लेमध्ये. काय सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अजय मला वाटते थोडासा आतमध्ये चेंडू झपकण आलाय आणि तिथंच बीट झालंय आणि अशा तऱ्हेने पहिला फलंदाज बाद झाला. आणि हेच क्रिकेट आहे. एका मॅचमध्ये तुम्ही जर हिरो ठरत असाल तर कदाचित दुसऱ्या मॅचमध्ये लगेच तुम्ही 0 देखील होऊ शकता आणि तसंच घडलं या ठिकाणी. म्हणूनच क्रिकेट खेळापेक्षा कोणीही मोठा होऊ शकत नाही, खेळ सर्वात मोठा. काय अफलातून चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. बॅट्समनने ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडूची लाईन मिस केली. त्रिफळा उद्ध्वस्त केला गेला आहे फलंदाज विशालचा. नवीन बॅट्समन बिकेश. अजय घरात एवढं सोपं नसतं जेव्हा आपण इन स्विंग चेंडूचा मारा करण्यासाठी आपण पूर्णपणे तयारी असतात, तर
बॅट आणि पॅडमध्ये गॅप जास्त राहणं गरजेचं नसतं, कारण की पाहिलं आपण खूप मोठी गॅप होती बॅट आणि पॅडमध्ये आणि तो चेंडू झपकन पडला आणि आतमध्ये आला आणि दांडी गुल करून गेला. खरं तर जेव्हा तुम्ही इनिंगच्या सुरुवातीला अशा प्रकारचे चेंडू फेस करता, थोडंसं अशा प्रकारच्या चेंडूंना सन्मान देणं देखील गरजेचं असतं. नजर बसलेली नसते. तुमचा जेव्हा जंप बसतो तेव्हा मात्र तुम्ही चांगल्या चेंडूंवर देखील चांगले फटके खेळू शकता, परंतु सुरुवातीलाच अशा प्रकारच्या चेंडूंवर मोठा फटका खेळणं किंवा ॲक्रॉस द लाईन खेळणं थोडंसं कठीण असतं. धावसंख्या एक गडी बाद झाला आहे. पायचा खेळ थांबलेला आहे. काय घडलं आहे मैदानामध्ये? ज्युनियर कॅटेगरीचा फलंदाज बाद झालेला आहे, म्हणजेच ज्युनियर कॅटेगरीचाच फलंदाज आता खेळपट्टीवर येईल. मला वाटतं एक सिनियर खेळाडू त्या ठिकाणी आले होते. तर हे काही नियम आहेत या BTPLचे, कारण आपण पाहिलं तर 3 प्रकारचे खेळाडू खेळत आहेत. 40+ जे सिनियर खेळाडू आहेत, त्याचप्रमाणे रेग्युलर क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू देखील आहेत आणि ज्युनियर कॅटेगरीचे देखील खेळाडू खेळत आहेत. आणि जर ज्युनियर खेळाडू टीममध्ये नसतील, फक्त एकच ज्युनियर खेळाडू असेल, तर मला वाटतं 40+ फलंदाज मैदानामध्ये येईल या पहिल्या ओव्हरमध्ये. निकेतन नाईक आलेत, ज्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी केली. या सामन्याचं पहिलं षटक हाताळलं होतं, फक्त 2 धावा दिल्या आणि 1 गडी देखील बाद केला होता. मात्र आता चांगली बॅटिंग त्यांना करावी लागणार आहे. सुरुवातीलाच धक्का लागला आहे, मोठा धक्का. निश्चितच इनफॉर्म फलंदाज बाद झालेला आहे. पुढचा बॉल घेऊन ज्ञानेश्वर यावेळेस आल्या सुंदर फटका, हुक केलाय बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. अफलातून षटकार. अजय घरत मी तर म्हणेन की हा चेंडू सुद्धा खराब नव्हता, पण काय शॉट बनवलंय, थोडासा सफल झालाय आणि ऑनसाईडकडे पाहायला आपण एक चांगला प्रहार केलाय षटकाराने. ते मात्र फलंदाज निकेतन आपलं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 7 एका गडीच्या मोबदल्यामध्ये. जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता, मात्र चेंडूची लेंथ शॉट बनवण्यात आली, कारण क्रीजमध्ये फलंदाज पाठीमागे गेले आणि क्रीजचा चांगला वापर करून हा फटका एक्झिक्यूट केला आहे. टायमिंग देखील अफलातून होतं. पहिल्याच बॉलवर षटकारानं आपलं खातं उघडत असताना निकेतन नाईक ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी देखील केलेली आहे, कॉन्फिडन्स त्यांचा वाढलेला आहे आणि तोच कॉन्फिडन्स घेऊन ते फलंदाजीला देखील आलेले आहेत असं वाटतंय. आणि हा सामना अक्षरशः गाजवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. ऑन साईडला आपण पाहतोय की 4 खेळाडू सीमारेषेवर तैनात करण्यात आलेले आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल ओव्हर पिच लॉफ्ट केला आहे आणि यावेळेस मात्र सुरेख झेल टिपला जातोय. वाईड डिश डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज बाद. यावेळेस देखील आपण पाहायला गेलो सुनील तर टायमिंग चांगलं होतं, मात्र फिल्डरला क्लिअर करू शकले नाहीत. गॅपमध्ये खेळणं गरजेचं होतं. आणि जिथं आपण चर्चा करत असतो की तुम्हाला हा जर शॉट खेळायचा असेल मिड विकेट किंवा स्क्युअर ऑफ द विकेट या दिशेकडे तुम्ही निवडा, पण लॉंग ऑन वाईडिसमध्ये हा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, जी सर्वात मोठी बाउंड्री लाईन असते आणि तिथं मात्र फसल्या गेलं आणि दुसरा फलंदाज बाद. खूप चांगला प्रयत्न होता फलंदाज निकेतन नाईक यांचा. अटॅक करण्यासाठीच खऱ्या अर्थानं त्यांना पाठवण्यात आलं होतं आणि त्या प्रयत्नात मात्र 6 धावा जोडल्यानंतर ते बाद झालेत. दुसरा धक्का पहिल्याच षटकामध्ये देत असताना गोलंदाज ज्ञानेश्वर गुळवी. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि निश्चितच त्यांच्याकडून संघाला रिटर्न गिफ्ट दिलं जातं. या पहिल्या ओव्हरमध्ये 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलं आणि फक्त 7च धावा खर्च केल्यात. नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 4 मंगेश शेलार. आणि जिथं बरोबर उल्लेख केला, पण वाढदिवस आज ज्ञानेश्वरचा आहे आणि पहिल्या षटकामध्ये काय सुरेख मारा करतोय आणि संघाला आणि संगणकाला काय हवं आहे ते देताना पाहतोय आपण. सलामी जोडी खेळपट्टीवरली तेव्हा पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर डॉट, त्यानंतर मात्र विकेट. एक सुरेख इनस्विंग चेंडूचा मारा केला होता. त्यानंतर मात्र असं वाटलं होतं की निकेतन चांगलं फलंदाजी करेल, त्याचा पण अडथळा दूर केला आहे आणि दुसरा विकेट या षटकामध्ये प्राप्त केला आहे ज्ञानेश्वर यांनी. षटकातील शेवटचा बॉल आतमध्ये आणलाय. बॉल ऑन द राईज ड्राईव्ह केला हवेत, मात्र मिडॉनला कुठलाही फिल्डर नाही आहे. लॉंग ऑनचा फिल्डर बॉलवर येतोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली गेली आहे आणि याचबरोबर हे पहिलं षटक या डावातील समाप्त होतं आहे. आदर्श ग्रुप संघ आपण पाहतोय की 72 धावांचा पाठलाग करत आहे. पहिल्या ओव्हरनंतर धावसंख्या झाली 2 बाद 8. आणि जिथं पहिल्या षटकाचा खेळाचं विवरण जर केला, दोन्ही संघाची जर तुलना केली आपण, निश्चित पहिल्या षटकामध्ये सुद्धा NC रायडर संघाने प्रथम फलंदाजी करताना पाहतोय की 2 धावा फक्त आणि 1 गडीसुद्धा बाद झाला होता. इथे मात्र कुठंतरी अजून मी तर म्हणेन की आदर्श ग्रुप हा संघ थोडंसं वर्चस्व दिसतोय. इथून एक चांगली पार्टनरशिप जर झाली तर सामना एक चांगल्या स्थितीकडे जाऊ शकतोय. मला असं वाटतं की फलंदाजांवर थोडंसं प्रेशर असणार आहे, कारण 2 गडी त्यांचे खूप लवकर बाद झालेले आहेत
खरं तर येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर संदीप जुकर यायचा आहे, लालचंद तरे अतिशय अनुभवी फलंदाज आहेत, म्हणजे चांगली बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे. कैलास नाईक देखील चांगले स्ट्रोक प्लेयर आहेत. त्याचप्रमाणे मंगेश शेलार जे 4थ्या क्रमांकावर आलेले आहेत, त्यांच्याकडून देखील भरपूर अपेक्षा असणार आहेत या टीमला. उर्वरित 5 षटकांमध्ये 64 धावांची आवश्यकता विजयासाठी. नवीन षटक घेऊन गोलंदाज अमोल तरे, या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक ज्या गोलंदाजाने साकारली तो गोलंदाज आता गोलंदाजीसाठी आलाय. आजच्या पहिल्या मॅचमध्ये काय जबरदस्त मारा केला. 2 षटकांमध्ये 8 धावा देत 4 गडी बाद केले होते आणि सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता अमोल तरे यांनी. आजच्या दिवसातील हा 4था सामना आहे. दोन्ही संघांच्या नावावर 2-2 पॉईंट्स आहेत, कारण पहिले सामने दोन्ही संघांनी जिंकलेले आहेत. चांगला बॉल, चुकीच्या लाईनवर बॅट फिरवली जाते. खोलवर टप्प्याचा बॉल होता आणि चेंडूच्या लाईनच्या बाहेर बॅट आपल्याला पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. एक चांगला गोलंदाज तोच असतो जो ऑफस्टिकच्या दिशेनं जास्त चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आउटसाइड द लाईन ऑफ ऑफस्टम्प जास्त अटॅक त्याचा असतो. यावेळेस लॉफ्ट केला अगदी ओव्हर पिच बॉल, बॉल चाललाय वाईड डिश लॉंग ऑन सीमारेषा पार, दमदार हिट, षटकार. म्हणजे आपण जर इथं पाहिलं विकेट सुद्धा दोन गेलेत, पण आक्रमण मात्र होत आहेत आणि आक्रमण करणं गरजेचं आहे. आदर्श ग्रुप या संघाला ज्या प्रकारे एक मोठं आव्हान आहे, 72 धावाचं टार्गेट आहे आणि दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या जर पहिले आपण धावपळ करू तर मात्र 14 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. मंगेश शेलार यांच्या बॅटमधून हा षटकार आलाय. लाईन लेंथमध्ये तुम्ही थोडी देखील चूक केली तर तुम्हाला मार पडणार आहे, कारण ही विकेट फार चांगली आहे फलंदाजांसाठी. फलंदाजांचं नंदनवन आहे यावेळेस. डीप मिड विकेटच्या दिशेनं हवाई फायर, आणखी एक षटकार. सुरेख फलंदाजी करत असताना मंगेश शेलार. पहिल्या षटकामध्ये अजय चांगली गोलंदाजी राहिली, मात्र या षटकामध्ये पलटवार पाहायला मिळतं फलंदाजाच्या माध्यमातून. आणि पहिल्या मॅचमध्ये या गोलंदाजाने 4 विकेट्स घेतले होते. निश्चितच त्याचा उल्लेख आम्ही केला, परंतु ती मॅच वेगळी होती, समोरचा संघ हा वेगळा होता आणि आता तुमच्यासमोर चॅलेंज थोडं वेगळं आहे. जिंकलेला संघ तुमच्यासमोर आहे, समोरचे फलंदाज जरूर तुमच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतील आणि तेच घडतंय. मंगेश शेलारच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. तिसऱ्या बॉलवर देखील षटकाराचा प्रयत्न होईल का? अनिश्चित निर्धाव किंवा आता षटकार की चौकार किंवा आता यॉर्कर. पुढचा बॉल घेऊन अमोल. हो, चांगला बॉल आहे, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स. यावेळेस आपण पाहिलं तर लेंथ थोडीशी कमी केली होती. ज्या 2 चेंडूंवर षटकार आले आणि इथे फलंदाज पवेलियनकडे निघाला आहे, बॅटची कड लागली होती आणि येस, फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 20, 72 धावचं टार्गेट आहे आणि मंगेश शेलार क्रमांक 4 वर आला होता आणि असं वाटत होतं की चांगली पार्टनरशिप इथं पात्र पाहायला मिळेल का. ते चांगले आत येणाऱ्या चेंडूवर आणि उल्लेख केला की एक्स्ट्रा बाउन्स मिळाला चेंडूला आणि तिथंच चेंडू बॅटची कड घेऊन विकेट कीपर त्यात जाऊन विसावला आहे आणि तिसरा फलंदाज बाद. येस, फलंदाज बाद झालेत, मात्र चांगली खिलाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते. या आधीच्या सामन्यामध्ये देखील पिंटू पाटील यांना बाद होताना आपण पाहिलं होतं. पंचांच्या इशाऱ्याची त्यांनी वाट पाहिली नव्हती आणि ते तंबूकडे निघाले होते. तर हे फार गरजेचं आहे. क्रिकेट हा खेळच खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलो तर सभ्य गृहस्थांचा खेळ आहे. इट्स अ गेम ऑफ जेंटलमेन. नक्कीच खेळाडू वृत्तीनं खेळणारा जगातला एक असा खेळाडू, मास्टर ब्लास्टर ऑफ भारतरत्न सर तेंडुलकर सर, एक उत्तम उदाहरण. येस, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर असतील, त्याचप्रमाणे ॲडम गिलक्रिस्ट यांचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. ज्या स्पोर्ट्समनशिप स्पिरिटने ते क्रिकेट खेळले, कौतुकास्पद. 20 धावांवर तिसरा गडी बाद झाला आहे. अजूनही विजयासाठी 52 धावांची आवश्यकता आहे. चालू असलेला सामना NC रायडर्स विरुद्ध आदर्श ग्रुप संघ सध्या 72 धावांचा पाठलाग करत आहे. तुम्ही पाहत आहात भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2021. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि आज फार चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भादवडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये नवीन फलंदाज, डावखुरे फलंदाज आलेत, जिग्नेश तरे. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. कदाचित आपल्या स्टेप्समध्ये गोलंदाज चुकले असावेत. डेड बॉलचा इशारा पंच मिलिंद म्हात्रे यांच्याकडून. मिलिंद म्हात्रे आणि बाळा तरे
दोघेही खऱ्या अर्थानं आयोजक आहेत या स्पर्धेचे. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. भगवान स्पोर्ट्स क्लब या स्पर्धेचे संयोजक. चांगली ही स्पर्धा रंगते. आल्या बिगेट करण्याचा प्रयत्न, मेडल करता आलेला नाही. बॉल आउटफील्ड फार छान आहे. आपण पाहिलं तर हिरवळ पाहायला मिळते आउटफील्डमध्ये, आणि बऱ्याचदा जेव्हा इनसाईड एज देखील लागते, गॅपमधून बॉल गेला की तो सीमारेषेच्या बाहेरच पाहायला मिळतो. एक धाव आली या बॉलवर. आणि सकाळपासून आपण किती वेळा पाहिला की थोडीशी चेंडू गॅपमध्ये गेला तर तो सीमा पार जातोय. आउटफील्ड दमदार आहे आणि खूप छान सुरेख आयोजन सुद्धा पाहतोय आपण. आकाशामध्ये अजूनही आपल्याला ढग पाहायला मिळत आहेत. थोडंसं ढगाळ वातावरण आहे दुपारपासूनच. थोडंसं एक्सपेन्सिव्ह षटक जरूर आहे. हो, यावेळेस चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जाऊन हुक करायचा होता, मात्र बॉल थोडा लवकर निघाला आणि उशिरा बॅट फिरवण्यात आली होती. एक चांगला बॉल आणि याचबरोबर हे षटक अमोल तरे यांचं समाप्त होतं आहे. 2 षटकांची समाप्ती. आदर्श ग्रुप संघाची धावसंख्या 3-21. अजून मात्र संघर्ष करावा लागेल इथून सामना जिंकण्यासाठी, कारण की 24 चेंडूमध्ये 51 धावेची आवश्यकता आहे. आणि प्रेम चव्हाण यांचं षटक सुद्धा एक निर्णायक ठरणार या सामन्यासाठी. ज्या प्रकारे पहिल्या सामन्यात त्यांनी सुद्धा एक चांगली गोलंदाजी केली होती. सर्वांचं स्वागत आहे. परत आपण भादोड टेमगरपाडा प्रीमियर लीग 2021 दुसरं वर्ष पाहतोय. आणि या स्पर्धेचे जे आयोजक आहेत भगवान स्पोर्ट क्लब यांच्या माध्यमातून दुसरं पर्व पाहतोय आणि दुसरा दिवस. आणि आजच्या दिवसामध्ये 2-3 सामने खूप छान गद्दार पाहिले, पण हा सामना कसा होईल हे पाहायचं आहे. अजून मात्र अजय घरात मी तर म्हणेन की सामना सांगता येणार नाही कुठल्या संघाकडे आहे, कारण की जर पाहिलं आपण आदर्श ग्रुप संघाची फलंदाजी लालचंद तरे अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे. तो आल्यानंतर मात्र चित्र काय साफ होईल हे पाहता येणार नाही. तर दुसरीकडे जर पाहिलं आपण NC रायडर संघाचा संघनायक प्रेम चव्हाण यांची गोलंदाजी हा टर्निंग पॉईंट ठरेल काय? निश्चितच प्रेम चव्हाण यांची जे 2 षटकं असणार आहेत ती फार महत्त्वाची असतील NC रायडर संघासाठी. स्वतः संघनायक आहेत प्रेम चव्हाण. बॅटिंग तर दमदार केली आहे. 32 धावांचं योगदान दिलं. अवघ्या 10 चेंडूंचा सामना केला. 5 षटकारांचा पाऊस त्यांनी पाडला. मात्र ज्या धावा त्यांनी बनवलेल्या आहेत त्या धावांचं संरक्षण त्यांना करायचं असेल तर निश्चितच खूप चांगला मारा त्यांना करावा लागेल. 24 चेंडू आणि 51 धावा असं समीकरण. प्रेमचा पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हो, बॉल स्वेअर आहे डाव्या यष्टीच्या बाहेर. कदाचित यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि काय घडलंय ते फलंदाज बाद होतोय. हिट विकेट. चेंडू वाईड आहे मात्र फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद होतोय आणि ही विकेट मिळणार आहे गोलंदाज प्रेमला, कारण हिट विकेटची जी विकेट असते ती गोलंदाजाच्या खात्यामध्ये जाते. अवांतर धाव मिळाली आहे मात्र विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद झालाय जिग्नेश तरे. 4थ्या विकेटचं पतन. धावसंख्या झाली आहे 22. इथनं एक्झॅक्ट 50 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. नवीन बॅट्समन खेळपट्टीवर पोहोचत आहेत. संदीप जोकर. चांगली बॅटिंग केली होती संदीप यांनी देखील पहिल्या मॅचमध्ये. संदीप आणि लालचंद खऱ्या अर्थाने बरसले होते. इन्फॉर्म फलंदाज आहेत. कैलास नाईक यांना जास्त चेंडू खेळण्याची संधी सुनील मिळालेली नाही. फक्त 2च चेंडूंचा सामना केला आहे. 1 धाव त्यांनी जोडली आहे. जिग्नेश तरे यांनी फक्त 1 धावेचं योगदान दिलं बाद होण्यापूर्वी. 22 धावांवर हा 4था धक्का लागलाय. परंतु अजूनही बरंच काही व्हायचं आहे या मॅचमध्ये. चला, जास्त वेळ खर्च करू नका. कॅप्टन प्रेम चव्हाण, तुम्हाला विनंती असेल वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. यानंतर देखील 2 सामने खेळवायचे आहेत. क्रिकेट रसिकांची चांगली संख्या आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमध्ये आपल्याला भरपूर प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेस अँगल डिलिव्हरी होती. बॅकफुटला जाऊन बॉल काढलाय. थ्रू द कव्हर. सुरेख फटका. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार. चौकार. अतिशय चांगला फटका सुनील. पण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि पूर्णपणे जागा बनवली आणि एक अप्रतिम फटका मारलं. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर पाठवलं चेंडूला. दमदार चौकार. चौकाने मात्र धावसंख्येत भर पडते. आता मात्र जर पाहिले आपण 26. बघा, जे प्रेक्षक प्रवेशद्वाराजवळ बसलेले आहेत त्यांना विनंती, आपले पाय वर घ्यायचे आहेत आणि आपण स्टँड्समध्ये जाऊन सामन्याचा आनंद घ्या प्लीज. यावेळेस खूप वेगवान बॉल होता.
कोण बनवून गोलंदाजी केली जाते, अँगल क्रिएट केला जातोय, राईट आर्म राऊंड द विकेट, उजव्या हाताचे फलंदाज समोर आहेत आणि चांगल्या वेगाने गोलंदाजी करतायत प्रेम. पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं, परंतु पहिल्या मॅचमध्ये त्यांची लेंथ आपण पाहिली तर जास्त गुड लेंथ किंवा बॅक ऑफ लेंथवर गोलंदाजी केली होती. चांगला बाउन्स त्यांना मिळाला होता. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या 26, 4 गडी बाद. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हो, यावेळेस सुरे एक वाईड यॉर्कर. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार आलाय खरा या षटकामध्ये, मात्र त्यानंतर जबरदस्त कमबॅक कॅप्टन प्रेम चव्हाण यांच्या माध्यमातून भन्नाट वेगानं गोलंदाजी केली जाते. अगदी बरोबर आहे, वेग पण आहे, लेंथ लाईन खूप छान आहे, म्हणूनच अप्रतिम चेंडूची हाताळणी करतोय. आतापर्यंत पहिल्या सामन्याची आठवण झाली ज्या प्रकारे षटक हाताळलं होतं, अँगल म्हणून चेंडू टाकणं आणि थोडंसं किंचित चेंडूला बाहेर काढणं, हेच एक जमेची बाजू आहे प्रेम चव्हाण यांची. फलंदाज संदीप जुकर यांची बॅट फिरण्या अगोदरच मागचा बॉल आपण पाहिला की विकेट किपरकडे निघून गेला होता. एवढा सुसाट वेगानं बॉल टाकण्यात आला होता. पुन्हा एकदा प्रेम. यावेळेस लेंथमध्ये बदल केला आहे, बीट केलं जात आहे पुन्हा एकदा बॅट्समनला. वारंवार आता डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत आणि प्रेशर वाढतंय फलंदाज संदीप जुकर यांच्यावर. धावसंख्या अविचल, स्थिर, स्थगित 26 धावा, 4 गडी बाद. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 46 धावांची गरज आहे. या षटकानंतर अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी असणार आहे आणि जी थोडंसं कठीण राहणार आहे, कारण की आक्रमण करावं लागेल आता मात्र प्रत्येक चेंडूवर. हा बॉल जरूर पुन्हा टाकावा लागेल कारण वाईट डिलिव्हरी आहे. फलंदाजापासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न झाला आहे आणि त्या प्रयत्नात आपण पाहतो की हा पहिला वाईट बॉल फलंदाज संदीपच्या विरोधात. याआधी देखील एक वाईट बॉल टाकला होता, ज्या बॉलवर हिट विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले जिग्नेश तरे. 4 फलंदाज आत्तापर्यंत तंबूच्या आश्रयाला गेलेत. विशाल भोईर 0वर बाद झाले. त्यानंतर निकेतन यांनी 6 धावा जोडल्या. मंगेश शिलार यांनी 13 धावांचं योगदान दिलं, 2 षटकार ठोकले आणि जिग्नेश तरे यांनी फक्त 1 धावेचं योगदान दिलं. षटकातील शेवटचा बॉल आपटी दिली आणि पुन्हा एकदा दिशा भरपूर भरकटली जाते. वाईटचा इशारा आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा पंच करतायत. बाउन्सर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र बाउन्सर वाया गेला आहे असं मी म्हणेन, कारण वाईट बॉलची हाताळणी केली गेली आहे आणि आता धावसंख्येत भर पडली. धावसंख्या झाली आदर्श ग्रुप संघाची 4 बाद 28. अडीजित बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला होता पण दिशेहीन बाउन्सर. धावसंख्या जर पहिले आपण 28, सुरुवात खराब झाली होती, त्यानंतर मात्र कमबॅक चांगलं केलं, त्यानंतर परत दिशेहीन स्वेर मारा करतोय प्रेम चव्हाण हा गोलंदाज. सामना जरूर आपण पाहतोय की रंगतदार अवस्थेत आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 44 धावांची गरज आहे आदर्श ग्रुपला. यावेळेस डाव्या यष्टीवरचा बॉल, योग्य दिशा दाखवली आहे, बॉल चाललाय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. फिल्डरचा चांगला प्रयत्न, मात्र त्याला यश मिळत नाही. बॉल त्याला बीट करून सीमारेषा पार, चौकार. शेवटच्या बॉलवर चौकार आलाय. लेग स्टिकच्या दिशेनं बॉल टाकला होता, फलंदाज सफल झाले होते, मात्र अगदी योग्य क्षणी बॅट त्यांनी खाली आणली आणि योग्य दिशा दाखवली चेंडूला. गॅपमधून बॉल काढला 4 धावांसाठी. तर या चौकाराच्या मदतीनं आपण पाहतोय की धावसंख्या झाली आहे 32. मला वाटतं अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकामध्ये, थोडंसं करेक्शन इथे करावं लागणार आहे. यस, एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजेच अजूनही 19 चेंडू बाकी आहेत. 32 धावा धावफलकावर, 40 धावांची गरज. प्रेम राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल आहे, सन्मान दिला जातोय संदीप जुकर यांच्याकडून. हलक्या हातानं बॉल तटवलाय डीप कव्हर पॉईंटकडे. एक धाव स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज संदीप जुकर यांचा. तर आता मात्र हे षटक कंप्लीट झालंय. 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 33 धावा, 4 गडी बाद. खूप चांगल्या स्थितीत हा सामना. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 39 धावांची गरज आहे, अर्थात प्रतिषटक 13च्या सरासरीनं धावा जोडाव्या लागतील आदर्श ग्रुप संघाला. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर NC रायडर संघाला निश्चितच चांगल्या गोलंदाजीची अजूनही आवश्यकता आहे. विशेषतः 2 ते 3 गडी इथनं बाद देखील करावे लागणार आहेत, कारण चांगले फलंदाज अजूनही फलंदाजी करतायत. कैलास नाईक, संदीप जुकर. येणाऱ्या फलंदाजांमध्ये विशेषतः सर्वात मोठा धोका असणार आहे सुनील आपण पाहिलं तर लालचंद तरे. उपस्थित सर्व व्यासपीठ आमचे काही मान्यवर आमच्या व्यासपीठाच्या खालती देखील आहेत, त्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. विजयजी पाटील साहेब, आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत आहे. श्यामजी गुळवी, आपणास देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. उपस्थित सर्व व्यासपीठावर विराजमान आमच्या गावातील वरिष्ठ नागरिक, ग्रामस्थ मंडळ भादवड टेमगरपडा, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. भादवड टेमगरपडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये मित्रांनो दुसरा दिवस या स्पर्धेचं आणि 2 चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, ज्याने पहिला सामना जिंकला होता. एका बाजूला NC रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला आदर्श ग्रुप.
71 धावांचा पाठलाग करत आहे आदर्श ग्रुप बहादूर संघ, विशाल मात्रे फॅम टीम आणि रणजित नाईक यांचा हा संघ आपण पाहतोय. NC रायडर्स प्रयत्न करतो मैदानाच्या आतमध्ये या 71 धावा थांबवण्यासाठी. सुनील पवार, किती षटकांचा हा खेळ राहिला आणि किती धावा जिंकण्यासाठी पाहिजे? निश्चित इथून मात्र 3 षटकामध्ये 39 धावांची आवश्यकता असेल. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 33, अजून 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. सामना एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. इथून अजून एक जमेची बाजू जर पाहिली आपण आदर्श ग्रुप या संघाची, की खेळाडू कक्षामध्ये लालचंद तरे यांच्यावर नजर असेल येणाऱ्या फलंदाजामध्ये. पण इथून हा षटक कशा प्रकारे हाताळतोय गोलंदाज अमोल तरे पाहायचे. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं आपण विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि तोच गोलंदाज सज्ज होते. खूप महत्त्वपूर्ण षटक ठरणार आहे या सामन्यासाठी. अमोल तरे दुरांत्या टोकाकडनं राईट आर्म ऑफ द विकेट. पहिला चेंडू संदीपच्या बॅटमधून मोठा प्रहार, पण हवेत चेंडू खाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास करावा लागेल. इथं मात्र संदीप याला सामने की दिशा में बहुत ऊंचा स्ट्रोक खेल बैठे. टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी, मिस टाइम स्ट्रोक था और ये कैच बड़ा मुश्किल कैच था, लेकिन लॉन्ग ऑन पर जो खिलाड़ी थे उनकी प्रशंसा करनी होगी. बहुत अच्छा कैच लपका है. मिथुन मात्रे थे वहाँ पर. इससे पहले उनको विकेट कीपर की भूमिका में भी हमने देखा है. स्कायर था और ऐसे में सूरज की किरणें भी कई बार आंखों पर आती है. आसान नहीं होता है कैच लपकना. कंसंट्रेशन आपका अच्छा होना चाहिए और वो सारी चीज़ें देखने को मिली. सुरक्षित हाथों की जोड़ी भी आखिरकार पेश की गेंद के नीचे मिथुन ने और विकेट मिला है. 5वें विकेट का पतन हुआ है. स्कोर 33 रन. चांगलं झेल टिपल्या गेलं लॉंग ऑन बाउंड्रीकडे. आणि आता मात्र जी चर्चा करत होतो की लालचंद तरे खूप मोठी जबाबदारी घेऊन इथं मात्र खेळपट्टीवरून पाहतोय, कारण की इथून मात्र संघर्ष करावा लागेल जर सामना जिंकायचा असेल आदर्श ग्रुप या संघाला. आणि पण आकाश तरे यांची एक अतिशय अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करतोय आणि संदीप सारख्या फलंदाजाला मजबूर करतोय लॉंग ऑन बाउंड्रीकडे झेल देण्यासाठी भाग पाडलाय आणि 5वा फलंदाज बाद झालेला आहे. स्ट्राइक इस समय कैलाश के पास है, लेकिन देखिए सलामी बल्लेबाज के रूप में आए थे. अभी तक सिर्फ 2 गेंदें खेली है, जबकि ये चौथा ओवर शुरू हो चुका है. एक तरह से अभी तक इस पारी में मेहमान कलाकार की तरह रहे हैं कैलाश नाईक. याच पात्र ऑन ट्रिप पाहतोय आपण. लॉंग ऑन क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि आता मात्र स्ट्राईकला फलंदाज, डेंजरस फलंदाज म्हणून ज्याची ओळख निर्माण केलेल्या मैदानावर अख्ख्या भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये लालचंद. ज़बरदस्त बल्लेबाजी करते हैं लालचंद तरे. ऑफ साइड ऑन साइड दोनों तरफ बहुत बेहतरीन शॉट्स खेलते हैं. मैदान के चारों तरफ खेलने की क्षमता है उनकी और इसी वजह से उनके विरुद्ध बॉलिंग करना उतना आसान नहीं होता है. लेकिन देखिए अमोल यदि उनका विकेट प्राप्त करते हैं तो ये मैच फिर मुझे लगता है कि NC रायडर्स के पक्ष में झुक सकता है. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. कारण ज्या प्रकारे या षटकामध्ये मारा केलेला आतापर्यंत अमोल तरे यांनी पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर एक सिंगल. इथून मात्र अजून 38 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. त्यासाठी 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 16 चेंडूमध्ये 38 असं समीकरण हा सामना जिंकण्यासाठी. खराब चेंडू होता आणि सुरेख असा फटका पाहतोय आपण. मनगटी फटका, स्कोर लेगच्या वरतून षटकार. कहीं ना कहीं एक अलग किस्म का दबाव रहता है बॉलर पर जब लालचंद तरे स्ट्राइक पर आते हैं और वो देखने को मिल रहा है यहाँ पर. फुल टॉस गेंद, खराब गेंद थी, कमज़ोर गेंद, उसको सही नसीहत देते हुए केवल फ्लिक भर कर दिया. एफर्टलेस स्ट्रोक था, ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं किया. टाइमिंग गजब की थी और पहली गेंद पर सिक्सर से अपना खाता खोलते हुए लालचंद तरे. अतिशय सुरेख हा फ्लिकचा फटका पाहिला आपण. आणि फ्लिक करताना मनगटाची ताकद किती महत्त्वाची असते हे दाखवून दिलं. पहिल्या चेंडूचा सामना करताना फ्लिक केला लेगच्या वरतून आणि एक धोक्याची घंटा वाजवली की मी अजून खेळपट्टीवर आहे. सामना आहे माझ्या संघाकडे, मी घेऊन जाईल आदर्श ग्रुप या संघाकडे. खातं उघडतोय षटकारांनी. संघात धावसंख्या पुढे सरते आता मात्र ती 40, अजून 32 धावेची आवश्यकता आहे. इथून मात्र येणारे 15 चेंडू 32 समीकरण. सामना कोण जिंकेल हे सांगणं कठीण आहे. यावेळेस माधवण्याची तस्वीर लाईन, चुकीची लाईन हाताळल्या गेली. दबाव साफ, पहिले चेंडूवर षटकार मारल्यानंतर मानसिक दबाव काय असतो हे दाखवतोय अमोल तरे. सटीक लाइन और लेन पर बॉलिंग करनी होगी यहाँ पर. अमोल ने पिछले मैच में जिस तरह से बॉलिंग की थी उतनी धारदार बॉलिंग इस मैच में नहीं कर पाए हैं. अमोल तरे सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. व्यासपाता चांगला चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र थोडंसं चेंडू फाईनल एक रिजनकडे येतोय. तोपर्यंत मात्र सहज एक सिंगल कंप्लीट करताना एक रणनीती चांगली असेल, कारण की लालचंदला स्ट्राईकवर जास्तीत जास्त रोखणं फायदेमंद ठरेल. इथं मात्र जर पाहिलं आपण ज्या प्रकारे तो फलंदाजी करतोय आक्रमण,
और अभी देखना है कि कैलाश नाइक की क्या रणनीति रहती है, क्या वो बड़े शॉट्स के लिए जाएंगे या फिर स्ट्राइक पर लाने का प्रयास करेंगे लालचंद तरे को। अमोल सज्ज होताना याच पात्रा हा फटका पाहतोय आपण ऑनसाईडकडे. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेची मागणी करतोय पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय. आणि अजय सांगितल्याप्रमाणे फक्त स्ट्राईकवर लालचंद त्याला ठेवण्यासाठी प्रयत्न केला कैलाश यांनी. आणि या एका धावेने संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकते ती थोडा स्पीडअप करा प्लीज, जास्त वेळ घेतली या मॅचला. पंच आपण देखील वारंवार वॉर्न करायचं आहे. धावसंख्या 43 अजून सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र 29 धावेची आवश्यकता असेल. त्यासाठी चेंडू जर विचार केला आपण 13 चेंडू 29 सामना एक रंगत असते. इकडे या चेंडूवर अजय चौकार की षटकार की मात्र एक चांगला चेंडू टाकून विकेट प्राप्त करेल. ओ अप्रतिम चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्यासाठी मजबूर केले. ना चौका आया ना छक्का आया ना विकेट, डॉट गेंद। अच्छी वापसी की वहाँ पर गेंदबाज अमोल ने, खासतौर पर उनके स्पेल की अंतिम 3 गेंदें बहुत बढ़िया रही, उसमें 2 अच्छे यॉर्कर्स उन्होंने डाले, वो भी लालचंद तरे के विरुद्ध। तो सिक्सर लगने के बाद अच्छी वापसी की है। ओवर 4 समाप्त होते हुए 4 ओवर्स के बाद स्कोर हुआ है 43 रन। बचे हुए 2 ओवर्स में 29 रनों की आवश्यकता आदर्श ग्रुप को। अजून 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी जर पाहिला आपण प्रति षटकामागे 14.50 ची सरासरी पूर्ण करावी लागेल. 29 धावाची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. दोन्ही संघाचे ट्वेल्समॅन आपण पाणी मैदानात घेऊन जायचं आहे. 12वा खेळाडू जे आहेत त्यांनी पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचं आहे. दुपारचा हा क्षेत्र, हॉट क्रिकेट, गरम वातावरण, माझे मित्र माझ्या जोडीला आहेत रामकृष्ण तरे. मॅचचा आनंद घेण्यासाठी आपलं हार्दिक स्वागत आहे. बादोर टेमगरपाडा प्रीमियर लीग 20-21 दुसरं पर्वत पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय भगवान स्पोर्ट यांच्या माध्यमातून आणि समस्त बादोर टेमगरपाडा ग्रामस्थांच्या माध्यमातून अतिशय एक दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. आणि अजय, या सामन्याची चर्चा तर रंगणारच आहे. 12 चेंडू 29 धावेची आवश्यकता आहे. या षटकामध्ये लालचंद तरे आक्रमण तर करणार आहे, पण कशा प्रकारे करेल, काय अनुमान आहे तुझं? सामना कुठल्या संघाकडे जाईल? देखिए, कहना बहुत मुश्किल है कि मैच किस टीम की तरफ जाएगा यहाँ से। ये बहुत इंपॉर्टेंट ओवर है, मैच का पेनल्टी मेट ओवर जो होता है, इसमें एक टीम के लिए खेल बनता है तो कई बार एक टीम के लिए खेल बिगड़ता भी है। अभी देखना है किसके लिए बनेगा और किसके लिए बिगड़ेगा। लेकिन जिस तरह से ये मैच स्पैन आउट हुआ है, अभी तक का जो खेल हमने देखा है, बड़ा अच्छा क्रिकेट हुआ है और मुझे कहीं ना कहीं लगता है कि आखिरी गेंद तक शायद ये मैच जाएगा। अगदी बरोबर. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाईल की नाही जाईल हे येणार हा षटक कन्फर्म करेल. पण इथं मात्र संघर्ष करण्यासाठी मजबूर करेल प्रेम चव्हाण. स्वतः संघनायक आहेत. समोर आहे सलामीचा फलंदाज. आतापर्यंत फक्त 4 चेंडूचा सामना केलेला आहे कैलास नाईक यांनी आणि 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. त्याचा मनसुबे काय राहील? पहिल्या चेंडूवर स्ट्राईक रोटेट करून लालचंदीला जास्तीत जास्त स्ट्राईक देईल की नाही हे पाहायचं आहे. हाथ खोलने होंगे मेरे ख्याल से कैलाश को भी. यावेळेस पात्र हा फटका पुलचा पाहतोय आपण. हवेत आहे मिडविकेट डिजनकडे. खराब क्षेत्रक्षण म्हणता येणार आहे याला, कारण की इशारा काय तो पाहायचंय. चौकार. चुका, एक एक चुका किती महाग ठरू शकतात सामन्यामध्ये आपण पाहतोय. असं वाटलं होतं की सोपा जेल आहे, सहज जेल घेईल, पण मौका भी दिया और चौका भी दिया. चंद्रकांत थे फील्डर वहाँ पर. हालांकि कैच उतना आसान नहीं था, बाउंड्री लाइन के नज़दीक कोई भी कैच आसान नहीं होता है, लेकिन यदि आप कैच नहीं लेते हो तो कम से कम बाउंड्री आपको बचानी चाहिए. और यहाँ पर अब एक एक रन बेशकीमती है. जीवनदान मिला है कैलाश को. गेंदबाज एंगल चेंज करते हुए 25 रन और चाहिए. या स्वतः चांगला चेंडू, तिकडं छान ऑन ड्रिपचा फटका पाहतो आपण. लॉंग ऑन बाउंड्री क्षेत्राकडे चेंडू जातोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न केला जातोय अतिशय वेगात आणि या 2 रन्सच कंप्लीट करतोय. चांगलं तालमेल पाहायला मिळालं इथे मात्र कैलास आणि लालचंद या 2 जोडीमध्ये. दबाव में नजर आते हुए इस समय एनसी राइडर्स के फील्डर्स. लगातार गलतियां हो रही है आउटफील्ड में. पहली 2 गेंदों पर 6 रन आ चुके हैं प्रेम चौहान के इस ओवर में. अब 10 गेंदों में 23 रनों की आवश्यकता है. कैलाश भी अपने हाथ खोल रहे हैं. उनको भी पता है कि समीकरण अभी भी आसान नहीं है, तो दोनों तरफ से आक्रमण होना ज़रूरी है. तो यहाँ पर हम देख रहे हैं कि दोनों बल्लेबाज अब अटैकिंग मोड में है. 10 चेंडूमध्ये अजून सामना जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता आहे. कैलास सज्ज होते खेळण्यासाठी. समोर गोलंदाज संगणक प्रेम. या स्वतः चांगला चेंडू खोदून काढले. चेंडूला ऑनसाईडकडे पाहतोय आपण. मिडविकेट आणि लॉंग ऑनमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते. ती 50 आकडा पार केलेला आहे. अजून सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूचा खेळ बाकी आणि 22 धावेची आवश्यकता आहे. जबरदस्त ये मुकाबला. वेलकम. व्यासपीठावर आगमन झाला आहे प्रेमनाथजी नाईक साहेब आणि विकासजी नाईक साहेब आपलं
मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भादवड टेमघरपाडा प्रीमियर लीग 2021 या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. 9-22 असं समीकरण. लालचंद याच पात्र अतिशय फलातून चेंडू होता, वाईड वॉर्कर आणि वेगवान सुद्धा होता. लालचंदला काहीच करता आलं नाही, बीट झाला, बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. अशी गोलंदाजी करावी लागेल जर सामना NC रायडर संघाला जिंकायचा असेल. संघनायक गोलंदाजी करतोय प्रेम चव्हाण. ये वाइड यॉर्कर गेंद जो है बहुत इफेक्टिव साबित होती है डेथ ओवर्स में खासतौर पर, क्योंकि बल्लेबाजों के काफ़ी सारे शॉट्स को आप बंद कर देते हो. स्लॉक स्विप नहीं बल्लेबाज खेल सकता है, अक्रॉस द लाइन खेलना मुश्किल होता है, ऑन साइड में खेलना तो बहुत ही मुश्किल होता है. तो बहुत से ऑप्शंस बल्लेबाज के आप बंद कर देते हो. बहुत इफेक्टिव गेंद होती है वाइड यॉर्कर. प्रेम सज्ज होताना परत मारा करण्यासाठी. या स्पर्धा अजून एक चांगला चेंडू धावण्याचा प्रयत्न केला जातोय. तालमील पाहायला मिळत नाहीये, निशाणा ठिकाणावर लागत नाहीये. तोपर्यंत मात्र एक रन इथे मात्र कंप्लेंट करताना पाहतोय. मजबूर केले फक्त एका धावेसाठी. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 51. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 21 धावेची आवश्यकता आहे आणि 7 चेंडूचा सामना बाकी आहे. अजय या चेंडूवर कैलास षटकार किंवा चौकार मारेल. जो शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेण्यासाठी चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे, की मात्र प्रेम एक चांगला चेंडू टाकून हा चेंडू निजाव टाकेल की विकेट प्राप्त करेल. ज़्यादा तो हम देखें तो संभावनाएं विकेट या फिर बड़े स्ट्रोक की है. कोशिश कैलाश की होगी कि बड़ा हिट लगाया जाए. ओ दिशा इन गेंद वाइड है. एंगल बनाया था लेकिन काफ़ी दूर रखा था. हालांकि सोच अच्छी, और ये ओवर अभी तक अच्छा घटा है. पहली गेंद पर कैच छूटा, चौका चला गया, उसके बाद अच्छे फुलर लेन पर गेंदबाजी की गई और बांध कर रखा गया है दोनों बल्लेबाजों को. लेकिन अब ये वाइड गेंद, अब समीकरण बदलता हुआ. 7 गेंदों में 20 रन चाहिए आदर्श ग्रुप को. रोमांचक स्थिती में ये मैच. अगदी बरोबर सांगितलं, पण विचार चांगले होते. प्रेमाचा अँगल बनवून चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, पण जास्त बाहेर निघाला चेंडू आणि वाईटचा इशारा आलाय. हा चेंडू खूप निर्णायक असेल. फुल टॉस खाली क्षेत्रामध्ये अतिशय वेगवान फटका आहे, पण तिथं मात्र बॅकवर्ड स्कोअरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर जातोय आणि इथं मात्र हिट विकेट. आता काय म्हणशील अजय? ये दूसरे बल्लेबाज बने हैं इसी पारी में जो हिट विकेट का शिकार बने हैं. इससे पहले जिग्नेश तरे बायत के बैट्समैन हिट विकेट हुए थे. हालांकि कमज़ोर गेंद थी, बहुत पीछे चले गए थे पहले ही क्रीज में, और शायद उनका पैर लगा है. रिप्ले में देखना इंटरेस्टिंग होगा, पैर लगा है या फिर बल्ला लगा है. लेकिन कैलाश नाइक निराश होकर पेविलियन में लौटते हुए प्रारंभिक बल्लेबाज के रूप में आए थे. केवल 10 रन बना पाए अपनी टीम के लिए. कोई बड़े शॉट्स वो लगा नहीं पाए, दबाव ज़रूर बना था उनके ऊपर, और ये ओवर बहुत ही अच्छा रहा प्रेम चौहान का उनकी टीम के लिए. 5 ओवर्स की समाप्ति हो चुकी है. आदर्श ग्रुप 72 रनों का पीछा कर रही है. स्कोर हुआ है 52 रन, और इसी बीच उनके विकेट गिरे हैं 6. 52 पर 6. पैर लगा है बल्लेबाज का स्टंप्स पर, पीछे वाला पैर. अजय आता मात्र अंतिम षटकामध्ये 20 धावेची आवश्यकता आहे आणि जो अनुमान आपण सांगितलं होतं की या चेंडूवर काय होईल, पण घडलं वेगळंच. हिट विकेटच्या स्वरूपात विकेट प्राप्त केले संघाला आणि इथून मात्र 6 चेंडूने 20 धावेची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. पहिला चेंडू गोलंदाज यॉर्कर की मात्र ब्लॉक होल की मात्र बाउन्सर, त्याचं उत्तर काय देईल फलंदाज? चौकार किंवा षटकार? देखिए, प्रेडिक्ट मैं कुछ भी नहीं करना चाहूँगा, क्योंकि ये खेल ही ऐसा है, शानदार और महान अनिश्चितताओं का खेल. इसमें प्रेडिक्शन पूरी तरह से फेल. लेकिन हाँ, पिछले ओवर की अंतिम गेंद पर ज़रूर जो प्रेडिक्ट मैंने किया था, थोड़ी सी भविष्यवाणी सही साबित हुई कि विकेट तो गिरा. मैंने कहा था कि या फिर विकेट या फिर बड़ा स्ट्रोक, लेकिन ये किसी ने भी नहीं सोचा था कि हिट विकेट के रूप में बैट्समैन आउट हो जाएंगे. नए बैट्समैन क्रीज पर आए हैं. नंबर 8 पर नॉन स्ट्राइकर से इन पर है. स्ट्राइक लालचंद तरे के पास, और गेंदबाजी के लिए चंद्रकांत. 20 रन चाहिए आखिरी ओवर में. चंद्रकांत येतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. पहिला चेंडू हुकचा फटका पाहतो आपण. यावेळेस मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू फरार होईल. सीमा पार आणि दमदार सुरुवात. हा चौकार. और कहीं ना कहीं इसी तरह के स्ट्रोक की आवश्यकता भी थी. पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक चाहिए था, क्योंकि 20 रन काफ़ी ज़्यादा होते हैं एक ओवर में. तो चौके से शुरुआत की है. डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर वहाँ पर खिलाड़ी है, लेकिन उस खिलाड़ी से काफ़ी दूर खेला था. डीप फाइन लेग और डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के बीच में से, यानी कि लॉन्ग लेग की दिशा में ये चौका हासिल करते हुए लालचंद तरे. कहीं ना कहीं अब ये मुकाबला ऐसे लगता है कि लालचंद तरे बनाम NC राइडर्स हो गया है. अगदी बरोबर सांगितलं. पूर्णपणे सहमत आहे, कारण की पहिल्या चेंडूवर चौकाराने मात्र सांगून देतो की अजून लालचंद तरे खेळपट्टीवर आहे. येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 16 धावेची आवश्यकता. तो क्षेत्ररक्षण कायम आहे. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म ऑफ द विकेट. दूर आणि त्या टोकाकडनं 5 चेंडूमध्ये 16 धावेची आवश्यकता. या चेंडूवर काय करेल इथं मात्र लालचंद.
याच पाता चांगला फटका म्हणता येणार नाही कारण की क्षेत्ररक्षक उभा आहे आणि याच बरोबर लालचंद तरेची खेळी संपुष्टात. जबरदस्त कैच वहां पर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में मौजूद थे फील्डर, थोड़ा आगे दौड़े मंगेश और बहुत ही अच्छा कैच समाप्त किया है. ऑन द राइट स्ट्रोक खेला गया था, हवा में खेल बैठे थे, फील्डर से दूर भी नहीं खेल बैठे. गैप ढूंढने की ज़रूरत थी लेकिन गैप में नहीं खेल पाए. ये देखिए किस तरह से मिस टाइम भी था स्ट्रोक और विकेट का पतन होता हुआ. अच्छा कैच मंगेश पवार द्वारा. लालचंद तरे जो कि बहुत खतरनाक नज़र आ रहे थे उनको आउट करने में कामयाब रहे हैं. इस अंतिम ओवर में चंद्रकांत. अब 4 गेंदों में 16 रनों की आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए आदर्श ग्रुप टीम को. 4 गेंदे 16 रन. क्या टाई देखने को मिल सकता है सुनील? निकित आता तर सांगणं थोडंसं कठीण आहे. आतापर्यंत जर पाहिलं आपण मी तर म्हणेन की NC रायडर्स संघाचं वर्चस्व या सामन्यावर पूर्णपणे पकड मजबूत आहे. 4 चेंडू 16 आणि अंतिम षटक हाताळताना पाहतोय आपण गोलंदाज चंद्रकांत. पहिल्या चेंडूवर चौकट त्यांचा मात्र सुरेख वापशी करतोय आणि शेवटी मात्र मजबूर करतोय लालचंद याला लॉंग ऑफ क्षेत्राकडे झेल देण्यासाठी भाग पाडलाय आणि एक मोठा विकेट प्राप्त केला होता चंद्रकांत यांनी. याच पाहता कडक फटका जेव्हा बॅटमधून आवाज निघाला त्याच बरोबर हा अजून एक दमदार षटकार. परत सामना रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय आपण. जी हाँ, कहानी में रोचकता अभी भी बरकरार. 3 गेंदों में 10 रन चाहिए. कप्तान हरीश मलावकर के बल्ले से ये सिक्सर निकला है और ये खिलाड़ी खास है. आत्मविश्वास है इनके पास. हमने देखा है कि बॉलिंग में भी पूरी जान लगाई उन्होंने. बहुत ज़बरदस्त प्रदर्शन उनका. और अब बल्लेबाजी में जब बड़े स्ट्रोक की ज़रूरत थी आते ही छक्का जड़ा है. 3 गेंदे और 10 रन. कमाल का मैच. 6 चेंडूमध्ये 20 आणि पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 म्हणजे सामना बरोबरीत आहे. आणि अजय तुम्ही सांगितलं की सामना टाय, अजून तर सांगणं कठीण आहे. और टाई होता है मैच तो सुपर ओवर. सुपर मुकाबला तो देखने को मिल रहा है. क्या सुपर ओवर देखने को मिलेगा? ये है बादवड टेमगरपाड़ा प्रीमियर लीग सीजन 2. अगदी बरोबर. हृदयाची ठोके वाढणार हा सामना आहे. प्रत्येक चेंडू मागं पाहतोय कधी सामना NC रायडर संघाकडे तर कधी पाहतोय आपण आदर्श ग्रुप या संघाकडे. हा चेंडू निर्णायक ठरेल. या चेंडूवर मोठा फटका येईल. यावेळेस पात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू नाही आहे. एक धाव पूर्ण होते. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक जातोय, थ्रो करतोय तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट. आता मात्र 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 8 धावेची आवश्यकता आहे. कश्मकश भरा क्रिकेट देखने को मिल रहा है सुनील. बहुत ही रोमांचक स्थिति में ये मैच है. दिलों की धड़कनें तेज कर देने वाला मुकाबला है. सही मायनों में रोंगटे अब खड़े हो जाएंगे दर्शकों के. इतना रोमांचक स्थिति में ये मुकाबला पहुंच गया है और दर्शक भी एक एक गेंद को टकटकी लगाकर देख रहे हैं. थोड़ा सा मिस टाइम स्ट्रोक था पिछला वाला लेकिन 2 रन बहुत तेजी के साथ दौड़कर पूरे किए गए हैं. स्ट्राइक अभी भी कैप्टन हरीश के पास. अनिकेत, अजय एवढं सांगेल आयुष्यामध्ये कधी हार मारू नका. संघर्ष करा. संघर्ष केल्यानंतर तुमचा विजय निश्चित होतोय. विजय साजरा करेल का इथं मात्र. याच पात्र हा फटका चांगला आहे. चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या वरतून. षटकार. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक जबरदस्त सामना यादगार BTPL भादवड टेमगरपाड़ा प्रीमियर लीग 2021 एक रोमांचक सामना पाहायला मिळते. प्रेक्षणीय सामना. अजय घरात सामना होता कुठे आणि सामना येऊन ठेपलाय कुठे. जेव्हा विचार केला असेल की 6 चेंडूमध्ये 20 धावेची आवश्यकता असताना मात्र हरीश हा संगणक खेळपट्टीवर होते आणि चौपर फटकेबाजी करताना आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. 1 चेंडू 2. अजय सुपर ओव्हर सुपर सामना सुपर ओव्हर होईल की मात्र धन्यवाद सामना जिंकेल? कॉमेंट्री बॉक्स. जर हा सामना आदर्श ग्रुप संघाने जर जिंकला तर संजय पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जाईल. ते म्हणजे खास करून लालचंद तरे यांना. मैच कोई भी क्यों ना जीते, दर्शकों के दिल दोनों टीमों ने जीते हैं. 1 गेंद 2 रन. 1 रन बनता है तो मैच टाई. सुपर ओवर होगा. 2 रन बनते हैं तो आदर्श ग्रुप की जीत. डॉट बॉल या विकेट जीत जाएगी यहाँ पर NC राइडर्स. क्या होगा? एक चेंडू आणि 2. निश्चित दोन्ही संघांनी सर्व क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेले. सामना कोणी जिंको मात्र विजय साजरा होईल भादवड टेमगरपाड़ा प्रीमियर लीग 2021चा. काय अतिशय अफलातून सामना रंगतोय. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता. कप्तान हरीश कप्तानी पारी खेल रहे हैं. 3 गेंदों में 14 रन बनाए उन्होंने. 1 गेंद पर 2 रन चाहिए. एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर रखा गया है सिंगल बचाने के लिए. शॉर्ट थर्ड में नहीं, शॉर्ट फाइन ले गए. आखिरी गेंद. याच पात्र फक्त पुश केलंय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची मागणी करताना पाहतोय आपण. इथं मात्र निश्चित धोकादायक आणि सामना इथं मात्र टाय. अजय घरतनी सांगितलं की सामना टाय होईल आणि सुपर ओव्हर. मुझे वो मैच याद आ गया 2018 का आमदार चषक का सेमीफाइनल मुकाबला. बी इंडियन और सोना देवी टेमघर के बीच में सुभाष ठाकरे ने
लाजवाब बैटिंग की थी, आपको भी याद होगा, लेकिन अनिकेत, कुछ अगदी ऐसी बरोबर, स्थिति अगदी बरोबर, उत्पन्न हो गई अगदी थी। बरोबर. उन्होंने 26 रन शायद चाहिए थे उस ओवर में, 4 छक्के भी लगाए थे, लेकिन फिर आखिरी गेंद पर कुछ ऐसा ही उनके मन में आया कि मैं पहले 1 रन ले लूं, मैच टाई कर दूं, लेकिन वही हुआ था, फिर मैच टाई भी हुआ था सुपर ओवर में, बाला। हालांकि भी इंडियन जीती थी। यहाँ पर देखना है कि कौन जीता है। मैच टाई हो चुका है एनसी राइडर्स और आदर्श ग्रुप के बीच में, धन्यवाद। लेकिन यहाँ पर कप्तान की अच्छी सोच की, बड़ी स्ट्रोक के लिए नहीं गई, डॉट भी हो सकती थी, सिंगल लिया और मैच टाई किया। धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. बाळा तरी संपर्क साधायचा आहे आपण, कारण की हा सुपर ओव्हरचा सामना असणार आहे. त्याच्यासाठी काय नियम आहे ते आपण थोड्याच वेळात आपण आपल्या दोन्ही संघांना सांगूया. हो यस, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, फक्त गोलंदाज आणि तुम्हाला फलंदाजी नावं आम्ही सांगतोय. यस, हा नियम आहे की गोलंदाज कोणताही वापरला जाईल आणि फलंदाज देखील, म्हणजे एका पॉवर प्लेचा षटक आहे, ओपन दोन्ही खेळू शकता आपण. लक्ष असू द्या, आपण सिनियर खेळाडू खेळू शकता हा पॉवर प्लेचा षटक. सुपर ओवर. यस, सुपर ओव्हर जो आहे तो आपण सिनियर खेळाडू खेळू शकता. कोणताही गोलंदाज गोलंदाजी करू शकतो आणि फलंदाज. जी हाँ, लेकिन सुपर ओवर में सिर्फ 3 बल्लेबाज आपकी टीम की ओर से बल्लेबाजी कर सकते हैं। 2 विकेट्स गिरना मतलब आपकी टीम ऑल आउट हो जाएगी। तो जल्द से जल्द फिर से खेल की शुरुआत करनी है। फील्डिंग करने वाली टीम फील्डिंग ही करेगी, अर्थात एनसी राइडर्स फील्डिंग करती हुई नजर आएगी पहले सुपर ओवर में। अनिकेत क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. चला आपण वेळ कमी घ्या, कारण की या सामन्यानंतर अजून 2 सामने खेळायची बाकी आहेत आणि वेळेचं बांध ठेवून आपण सहकार्य करायचं आहे. तर सलामी जोडी पाठवायची आहे. आदर्श ग्रुप संघाचा संगणक, चला आपण लगेच सलामी जोडी पाठवायची आहे. आणि एनसी रायडर संघाचा कर्णधार प्रेम चव्हाण, आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. एक थरारक सामना पाहिला आपण, आजच्या दिवसातला सर्वात रोमांचक सामना. आणि मी तर म्हणेन कालच्या दिवसामध्ये सुद्धा हा थरार पाहायला मिळाला नव्हतं, पण आज तो थरार पाहायला मिळालं. एका क्षणी वाटलं होतं की सहज सामना जिंकून जाईल, पण जिनके इरादे हो बुलंद व हिमालय पर्वत कभी छू लेता है, हे दाखवले संगणकाने की मी अजून खेळपट्टीवर आहे, हार नाही मानणार. आणि एक जबरदस्त फाईट केली आणि टायमध्ये सामना आपल्या संघासाठी खेळून आणलाय. तो बल्लेबाज क्रीज पर पहुंचते हुए इस सुपर ओवर में बैटिंग करने के लिए आदर्श ग्रुप की ओर से इस मैच में यदि हम देखें तो 72 रन बनाए थे, पहले बैटिंग 71 रन बनाए थे एनसी राइडर्स ने, और आदर्श ग्रुप ने भी अपने 6 ओवर्स में 71 रन बनाए। मैच टाई हुआ और अब सुपर ओवर का खेल हमें देखने को मिलेगा। सुपर मुकाबला है ये एनसी राइडर्स और आदर्श ग्रुप के बीच में। बल्लेबाज क्रीज पर आए हैं कप्तान हरीश मलावकर और उनके साथ संदीप जुकर आए हैं। देखिए शायद मैं ये सोच रहा था कि लालचंद तरे आएंगे, लेकिन संदीप जुकर आए हैं। शायद तीसरे बल्लेबाज लालचंद तरे हो सकते हैं। अनिकेत और गेंदबाजी के लिए प्रेम चौहान, एनसी राइडर्स के कैप्टन। पहली गेंद बाहरी किनारा, विकेट कीपर के ऊपर से, ओ स्लिप की दिशा में शॉर्ट थर्डमैन से खिलाड़ी आए थे, लेकिन कैरी नहीं हुई उन तक गेंद। पहली गेंद पर 1 रन, बाल बाल बच गए पहली गेंद पर संदीप जुकर। पहली गेंद पर 1 रन। कितने रन्स आपको लगता है कि एक अच्छा टारगेट हो सकता है सुपर ओवर में? अनिकेत 10 किंवा 12 पर्यंत जर मजल मारली तरी पण आम्हाला सामना टफ फाईट पाहायला मिळेल. जी हाँ, 10-12 रन हमेशा अच्छा स्कोर माना जाता है सुपर ओवर में, क्योंकि 2 ही विकेट्स होते हैं। राउंड द विकेट ये गेंद उछाल दिया है, लेकिन मिस टाइम स्ट्रोक, नो मैंस लैंड में जाकर गिरेगी मिड विकेट की तरफ। फील्डर बहुत दूर से आते हुए 3 खिलाड़ी प्रयासरत, और बढ़िया दौड़ विकेटों के बीच में 2 रन पूरे। हरीश के बल्ले से ये 2 रन आए हैं। स्कोर 3 रनों पर पहुंच